तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील कुकडी नदीच्या काठावर वसलेले श्री क्षेत्र ओझर हे अष्टविनायकांमध्ये सर्वात श्रीमंत असलेले विघ्नहराचे सुप्रसिद्ध देवस्थान. अष्टविनायकांपैकी 7व्या स्थानावर असून सुद्धा भक्तगण मात्र 5व्या स्थानावर श्रींचे दर्शन घेतात. तर इथे पार्किंगची सुव्यवस्था असून एंट्री करताना मात्र 20 रुपये चार्जेस घेतात. पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगाव पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि याला जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे पुणे. या ठिकाणी मार्गदर्शनासाठी अष्टविनायक दर्शनाचा मॅप पाहायला मिळतो. श्री विघ्नहराचे दर्शन घेण्यासाठी विघ्नहर उद्यान येथून एक प्रवेशद्वार आहे, तर दुसरे प्रवेशद्वार भक्त निवासच्या येथून आहे. मंदिराच्या परिसरात जवळजवळ 21 प्रकारचे वृक्ष, वेली तसेच निरनिराळ्या वनौषधींची केलेली लागवड मनाला समाधान देऊन जाते. मंदिराच्या चहूबाजूनी काळ्या दगडाची भक्कम तटबंदी आहे. 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला व त्यावर सोनेरी कळस चढवला. पुन्हा एकदा 1967 मध्ये गणेश भक्त आप्पाशास्त्री जोशी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशी माहिती समजते. या मंदिरामागे एक सुंदर आख्यायिका ऐकायला मिळते. त्रिलोकाधीश होण्यासाठी राजा अभिनंदनने सुरू केलेल्या यज्ञात बाधा उत्पन्न करण्यासाठी इंद्राने विघ्नासूर दैत्याची उत्पत्ती केली, परंतु तो सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणू लागला. त्यामुळे समस्त ऋषीमुनींनी श्री गणेशाला साकडे घातले. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाला आणि विघ्नासुराला पराभूत केले. शरण आलेल्या विघ्नासुराने तुम्ही विघ्नहर बनून येथेच वास्तव्य करावे असा वर मागितला. सर्व राक्षसांनी मिळून एका रात्रीत मंदिर बांधले असे कथेमध्ये सांगितले जाते. कार्यातील विघ्ने दूर करणाऱ्या अशा या विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणकाचे आहेत. कपाळावर आणि नाभीवर हिरे आहेत आणि चहूबाजूनी अशी मजबूत संरक्षक भिंत आहे आणि इथे नारळ फोडण्याची व्यवस्था आहे. इथे आल्यानंतर भक्त निवास मध्ये राहण्याची सुंदर व्यवस्था आहे. परंतु भक्त निवास मध्ये राहण्यासाठी बुकिंग करावी लागते. आणि बुकिंग कार्यालय मात्र संध्याकाळी 7:30 नंतर उघडतात. दिवसा मात्र ती बंद असतात असं आम्हाला सांगितलं. श्री विघ्नेश्वराच्या दर्शनासाठी भक्त निवासच्या इथून अजून एक मार्ग आहे. या मार्गातच देवस्थानाचं जनसंपर्क कार्यालय आहे. कार्यालय आणि भक्त निवास 3च्या बाजूलाच मारुती रायांचं आणि वीर यांचं मंदिर आहे. मंदिर सकाळी 5 वाजता दर्शनासाठी खुले होते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील ही बाजारपेठ. सकाळी 5 ते 6 मध्ये श्रींचे व्यवस्थित दर्शन घेता येते आणि सकाळचं वातावरण हे प्रसन्न करणारं असतं.
प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला 2 द्वारपाल आहेत आणि द्वाराच्या एकदम वरती 4 द्वारपाल आहेत आणि त्यापैकी पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. प्रवेशद्वारातून आत आलं की मंदिर पाहण्यात आपण गुंग होऊन जातो. दर्शनाची रांग ही इथून सुरू होते. सकाळी सकाळी लावलेली बाप्पांची मंजूळ गाणी कानावर पडत असतात. अशा भक्तिमय वातावरणात ओढ असते ती बाप्पाच्या दर्शनाची. दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी इथे एक द्वार आहे. बाप्पाच्या गाभाऱ्यातील गोल घुमट हा रंगीत काचाने सजवलेला असून त्यावर अष्टविनायकांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या परिसरात असणारे हे वृक्ष विशेष भाव खाऊन जातात. सफेद फुलांच्या रुईच्या झाडाला मंदार असेही नाव आहे. 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असे कित्येकदा ऐकलं आहे. प्राजक्त, कण्हेरी आणि बाप्पाला सर्वात प्रिय असलेल्या जास्वंदीच्या फुलाचे झाड अशा प्रकारचे वृक्ष मंदिराच्या परिसरात आहेत. शेंदूर लावलेला हा भाग म्हणजे गाभाऱ्याच्या पाठीमागील भाग. सकाळ सकाळचं मंदिरातलं भक्तिमय वातावरण, फुलांचा सुवास आणि चंद्राचा शीतल प्रकाश यांनी इथल्या प्रसन्न वातावरणात आणखीनच भर टाकली होती. इथल्या या झाडानं माझं लक्ष विशेष वेधून घेतलं. या झाडाच्या संपूर्ण खोडावर चहूबाजूनी एक विशिष्ट प्रकारची वीण आहे. इथे वरती पाहिलं तर गणपतीचे चेहरे आणि चेहऱ्यामधून आलेल्या सोंडी अगदी खालपर्यंत आलेल्या आहेत असं मला वाटलं. इथल्या या द्वारातून भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी आतमध्ये जाता येते.
मंदिराच्या समोरील ही दुसरी दीपमाळ. आणि इथे समोरच आहे पालखी महल. महालामध्ये पाठीमागे पालखी ठेवलेली असून दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आणि मध्ये गणपतीची मूर्ती आहे. बाजूला उंदीर मामा सुद्धा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये रिद्धी सिद्धी सोबत विघ्नहर विराजमान आहे. गाभाऱ्याच्या बरोबर समोर मोठा आरसा अशा पद्धतीने लावलेला आहे की सभा मंडपातून सुद्धा गाभाऱ्यातील विघ्नहराचे दर्शन घेता येईल. मंदिरातून बाहेर आलं की मंदिराच्या परिसरात प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे. श्रीरामांच्या मंदिरासमोरच मारुतीरायांचे मंदिर आहे. इथे श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार, भूमिपूजन, कलशारोहण सोहळा कधी झाला याबद्दलची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे. श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य पाहतच राहावंसं वाटतं. सकाळी सकाळी 6:30च्या दरम्यान गरमागरम कांदे पोहे खायला मिळाले. आणि याच परिसरात ग्रामपंचायत कार्यालयाच्या बरोबर समोर आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर.
गाभाऱ्याच्या पाठीमागे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावतामाळी यांच्या मूर्त्या आहेत. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडी येवरी, नामा करांगुळी धरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. देवस्थान स्वागत व चौकशी कक्ष. इथे देवस्थानाच्या पार्किंगच्या आवारात कुकडी नदीच्या काठावर आहे श्री महादेवांचे मंदिर. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं कुकडी खाली धरण आहे, कुकडी धरण. मावळ मध्ये कुकडेश्वर म्हणून आहे. तिथे कुकडेश्वरा जाऊन तिथे उगम पावतो. तिथे म्हणून तिचं नाव कुकडी. अच्छा, आरती होती. इथे संध्याकाळी आरती, संध्याकाळची असते, गंगा आरती होती. गंगा आरती होती. कुकडेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे. तिकडे पंढरपूर वगैरे इकडे यायचे. तो लांब जातो. विसापूर डॅम पर्यंत जाते तिकडे. नदीनं आता नदीबद्दल जर म्हणाल तर इथे काय आहे की 4-5 डॅम आहे वरती. 5 डॅमचं पण पाणी एकत्रित इथं झालेलं आहे. ते मोठं धरण बनवलेलं आहे. कारण इकडं एक वडद, माणिकडो, परत इकडं याचा डिंबा प्रकल्प आहे की, आणि या बाजूला मडला का एक नदी पिंपळगाव, 5 धरणांचं पाणी एकत्रित होऊन पुढे ते यायला गेलेले आहे. परत या बाजूला पुष्पवती, मांडवी अशा 5-6 नद्या, संपूर्ण त्याचं पाणी एकत्रित होऊन मग पंढरपूर या साईडला, सोलापूर इकडे तिकडे गेलेले आहे. आजूबाजूला गजबजाट असूनही सकाळी सकाळी इथे खूप शांत वाटले. आजूबाजूच्या परिसराचं प्रतिबिंब मैयामध्ये स्पष्ट दिसत होतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.